तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत। आपल्या यूट्यूब व्हिडिओवरती मोठा शिक्कामोर्तब, आपला सर्वे आणि निकाल सारखाच लागला। यामुळे आपल्या चॅनलची विश्वासार्हता वाढली। ना भूतो ना भविष्यात असा महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीचा आश्चर्यकारक महानिकाल लागला। भाजपने कसे खेचून आणले यश, काय होती महायुतीची स्ट्रॅटर्जी, बिग ब्रेकिंग, महायुतीची मुसंडी, एकतर्फी निकाल तर आघाडीच्या चारी मुंड्याची। ठाकरे शरद पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर, शिंदे फडणवीसची महाजीत, शिवसेना फोडूनही कौल शिंदेनाच, उद्धव ठाकरेंना मोठा दे धक्का, काँग्रेसच्या मातंबरांची चकली धूळ, राज्यात धक्कादायक निकाल, या काँग्रेस दिग्गज नेत्यांचा पराभव। काँग्रेसचे बडे मोहरे ह्या निवडणुकीत गळाले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे भूतपूर्व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर, जनशक्ती प्रहारचे बच्चू कडू आदी दिग्गज नेते स्वतःचे मतदारसंघ वाचू शकले नाहीत। अतिशय नवख्या उमेदवाराकडून हरले। नेमके असे काय झाले? हे बडे नेते स्वतःच्या मतदारसंघात प्रचारात कमी पडले। काँग्रेसच्या अतिफुशारकीचा परिणाम, भाजपची जोरदार बॅटिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने लढवली शकत, देवा भाऊंनी केले नियोजन तर एकनाथ शिंदेने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, लाडक्या बहिणींनी पलटवली बाजी। भाजपने सर्वात पहिले नारी शक्तीवर लक्ष केंद्रित केले, त्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली। मात्र सरकार बदलले तर योजना बंद पडेल अशी भीती दाखवून मतं घेतली। तुम्ही काय करताय मग? पहिली प्रतिक्रिया अजित पवार, आता आर्थिक शिस्त लावावी लागेल, म्हणजेच मर्यादा आणावी लागेल। दुसरा याचा काय अर्थ होतो? अशी ही लाडकी बहीण योजना। तर अशा लाडक्या बहिणीचा इथे परिणाम पाहाव्यास मिळाला। दुसऱ्या घटकाचा परिणाम झाला तो म्हणजे ओबीसी मतांचं झालेले एकत्रीकरण। जरांगे यांच्या धोक्यामुळे मराठा, मुस्लिम आणि ओबीसी समाज यांचे झालेले एकत्रीकरण। त्याचप्रमाणे भाजपने धार्मिक ध्रुवीकरण केले, प्रचारात हिंदुत्ववाद जागृत केला। मोदीजींचा नारा एक है तो सैफ है, यूपीचे योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे हा नारा खूप गाजला। हे नारे ऐकताना धमक्या वाटतात, भाजपला मत दिलं नाही तर आपले काय होईल या भीतीपुटी सर्व एकत्र आले। तसेच महायुतीमध्ये समन्वय म्हणजेच समूह प्रयत्नात एक संधपणा आला। याचा अर्थ रात्रंदिवस कठोर मेहनत घेऊन योजना आखली, जीवतोड प्रचार व प्रसार केला व अक्षरशः काळाला नमविले। विविध प्रकारच्या सभा घेतल्या, त्याच पद्धतीने प्रचारामध्ये सेलिब्रिटी आणणे, यामध्ये अक्षय, सलमान, शाहरुख, गोविंदा मुख्यमंत्री पदावरून आपापसातील वाद टाळला। मात्र महाविकास आघाडीत बाताबाची झाली, भांडणं झाले आणि त्यामुळे ते पडले। प्राचीन उक्तीप्रमाणे अतिशहाणा बैल रिकामा। विजयानंतर महायुतीची पहिली पत्रकार परिषद सुद्धा झाली। सारांश रूपात निवडणुकाचे आकडे पहा। महायुती 236, मविया 49, इतर 3। या निकालाच्या आकडेवारीवरून तुम्हाला काय वाटते जरूर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।